जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अध्याय 6. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. सेवो निया चरण पद्म पराग सारा, आरंभिला सुचरिता मलहाप सारा. जो ऐकताची वितुळे भ्रममोह साचा, सेवीन कोण बुधभोग अशार साचा. श्रीराम. श्री दासलीला वासरमणी, उगवलासे चरित्र किरणी. मुमुक्षुच्या चित्तकमलिनी, हृदयी सरोवरी उगवल्या. श्रीराम. अविद्येचा निबिडतम, निशेष झाला उपरम. दश दिशा इंद्रिय धर्म, सत्यप्रभे उजळले. श्रीराम. विषय वासनेचा पंक, तीव्र तपेने झाला शुष्क. साधक निघाले अनेक, भक्ती मार्गे. श्रीराम. कोणी श्रवण कीर्तन स्मरण, पादसेवन अर्चन वंदन. दास्य सख्य आत्मार्पण, निघाले कोणी. श्रीराम. मार्ग दिसे भिन्न भिन्न, परिप्राप्तीचे एक ठिकाण. जैशा षोडश कळा पूर्ण, चंद्र एकू. श्रीराम. तव श्रोते म्हणती ऐका, आम्हा श्रवण मार्ग वाटे निका. मोक्ष रस मानू फिका, श्रवणा पुढे. श्रीराम. ऐशी श्रोतियाची आवडी, श्रवणीच देखिली प्रौढी. म्हणून कथा लवड सवडी, आरंभिली. श्रीराम. पंचमोध्यायाचे शेवटी, तीर्थयात्रा करुणी गोमटी. करुणी पंचवटी, समर्थ आले. श्रीराम. घेऊन श्रीराम दर्शन, समाधान जाहले पूर्ण. तो आज्ञा सीता जीवन, काय करी. श्रीराम. कृष्ण तिरास जावे आता, होई भक्ती प्रकाशिता. उपासना तत्वता, वेगी वाढवी. श्रीराम. समर्थ म्हणती प्रस्तुत, प्राप्त जाहला सिंहस्थ. गंगा प्रदक्षिणी चित्त, बहु असे. श्रीराम. तैसी जननी आणि बंधू, पाहुण येतो कृपा सिंधू. उत्तम म्हणे चिदिंदू, सत्याकाशीचा. श्रीराम. श्रीरामचरणी नमस्कार, करुणी निघता सत्वर. तव उद्धव गोसावी समोर, येऊनी प्रार्थी. श्रीराम. समर्था मज टाकून जाता, न जावे जी सर्वथा. न सोसवे मज व्यथा, वियोगाची. श्रीराम. समर्थे केले समाधान, बा तुझ कृष्णा तीराने येईन. सत्य माझे वचन, विश्वास धरी. श्रीराम. काळ सारी चिंतनी, नित्य नेम जपध्यानी. ऐसे बोलूनी राजमुनी, निगते झाले. श्रीराम. इकडे मातुश्री आणि श्रेष्ठ, सोसिती वियोगाचे कष्ट. दुःख करीती उत्कट, लेखवेना. श्रीराम. रडता मातेचे गेले नयन, कंठी ठेविलासे प्राण. समर्थांचे अनुदिन, ध्यान जीवी. श्रीराम. मुमुक्षु जैसा लालस, ज्ञानास्तव रात्रंदिवस. कि चंद्रोदयाचा शोष, चकोरी जैसा. श्रीराम. असो समाधान वारंवार, श्रेष्ठ करीती सांगून विचार. परी विसंबे साचार, मोहापुढे. श्रीराम. मोह ज्ञानाचा नाशक, अविद्येचा प्रकाशक. विवेकाची भाक, उरोनेदी. श्रीराम. इकडे फिरत फिरत प्रदक्षिणी, समर्थ आले प्रतिष्ठानी. श्रीनाथ समाधी पाहुनी, नमस्कार केला. श्रीराम. पाहुनी समाधी सम्यक, अत्यंत जाहला हरिक. जैसी वनश्री देखोनी पिक, तोषती मणी. श्रीराम. की मेघ गर्जना ऐकोनी श्रवणी, मयूर आनंदे नाचे वनी. मुक्षु जैसा गुरुदर्शनी, आल्हाद पावे. श्रीराम. रमणीय पाहुनी या क्षेत्र, आणि विद्वत समाज पवित्र. राहिले तेथे स्वतंत्र, योगीराज. श्रीराम. नित्यनाथ समाधी पुढे, कीर्तन करावे प्रेम गाढे. श्रीराम प्रताप रोकडे, अखंड गावे. श्रीराम. कीर्तनाचे नि प्रेम बळे, आनंदे समाधी डोले. नागसरे जेवी हाले,
भुजंग शिरा श्रीराम चुंबकाचे होता सन्निधान लोह अकस्मात पावे भ्रमण की वार वधूचे पाहुनी वदन चंचळ होयस काम श्रीराम श्रवणास येती वैदिक ब्राह्मण आनिक भोळे भाविक जन समर्थाची पाहुण स्थिती पूर्ण म्हणती धन्य हा साधू श्रीराम तो एकदा सहज स्थिती अद्भुत दाखवी कृती चित्त देऊन या श्रोती ऐकावे ते श्रीराम गळुल धरून या पाणी समर्थ आले गंगा स्नानी तव ब्राह्मण करीती विनवनी समर्थांते श्रीराम अभ्यास असता साचार तरी उडती ही मारा घार समर्थ योजिनिया शर खाली पाडिली श्रीराम घार जाहली निष्प्राण तव उठिले सकळ ब्राह्मण म्हणती हिंसा दारुण केली तुम्ही श्रीराम वेदाज्ञेने उचित घेणे लागेल प्रायश्चित्त उत्तम म्हणती समर्थ दासा द्यावे श्रीराम पूर्वी एकनाथा आपण प्रायश्चित्त दिले 56 पावन करावा दीन अपराधी हा श्रीराम तुम्ही वेदांच्या मूर्ती ज्ञान विज्ञान गभस्ती ब्रह्मादी वंदिती तुमची या पाया श्रीराम तुम्ही यज्ञ सुखाचे भोगते निगमागमाचे वक्ते तुमचे कृपेने श्रीमंते देव झाले श्रीराम तुम्ही पृथ्वीचे अमरेंद्र सामर्थ्याचे समुद्र तुमचे वचने क्षुद्र ब्राह्मण होती श्रीराम ऐसे स्तविता क्षेत्रस्थ पवित्रास दिले प्रायश्चित्त की अमृतास अमरत्व देणे जेवी श्रीराम शालिग्रामाची प्राण प्रतिष्ठा कोठे नाही जाण तैसे प्रायश्चित्ते पावन आत्मसंपन्न कायसे श्रीराम अविद्याची कर्मफळ जैसा पाषाणाचा कठीण माळ गमनागमनी केवळ दुःखची दे श्रीराम समर्थ म्हणती ब्राह्मणा ते स्वामी पवित्र केले आमुते परिघार आकाश पंथे उडे नाका श्रीराम इला प्रायश्चित्त देऊनिया आता उडवावे जी गगनपंथा ब्राह्मण म्हणती सर्वथा हे घडे कैसे श्रीराम महादोषाचे निवारण वेदाज्ञेने होते जाण परिमृता ते प्राण देऊ न शके श्रीराम असो समर्थे घेऊन घार हाती उडविली तात्काळ आकाशपंथी आश्चर्य वाटले चित्ती सर्वत्रास श्रीराम ब्राह्मण म्हणती जी समर्था नेणोनी आपली योग्यता व्यर्थ दिधले प्रायश्चित्ता मूर्खपणे श्रीराम विधिवाक्याचे दावनी बद्ध झाले पशुपणी स्वरूप सुखदाव स्वप्नी नाढळे आम्हा श्रीराम आम्ही ब्राह्मण वेदवेत्ते यज्ञक्रियेचे जाणते अहंकार पावलो मोहाते नाडलो हिता श्रीराम बहुत केला अन्याय म्हणून दृढ धरिले पाय समर्थ म्हणती हे काय मी दास आपुला श्रीराम तुम्ही विशुद्ध पुण्य राशी सकळ शक्ती आपणापाशी परिमहत्व दासाशी देता कृपे श्रीराम आपुल्या शिशु कारणे अतिलोभाचे निगुणे तात म्हणून बोलावणे करी माता श्रीराम ऐसे हे कथा पावन श्रोते तुम्ही ऐकली जाण पुढे द्यावे अवधान मनाचे मला श्रीराम असो काही दिवसानंतर सोडोनिया प्रतिष्ठानपूर जांबेस पावले सत्वर जननी दर्शना कारणे श्रीराम प्रथम मारुतीचे दर्शन घेऊन घरास आले जाण जय जय रघुवीर गर्जुन केले अंगणी श्रीराम आता भावी गोसावी भिक्षेस कोणी आला पाही धान्य नेऊ निघाली काही श्नुसेस म्हणे श्रीराम तो श्रेष्ठाची अंगना भिक्षा घेऊन आली आंगना भिक्षेचा गोसावी नवे जाणा समर्थ म्हणती श्रीराम ऐसे बोलोनी उत्तर समर्थ गेले ओसरीवर चरणी केला नमस्कार मातोश्रींच्या श्रीराम नारोबा आला की काय असे गहिवरून बोलली माय समर्थ म्हणती जी जी होय आलो आई श्रीराम ऐसे ऐकता वचन समर्थास दिधले अलिंगण सुखी वत्सा आहेस पूर्ण समर्थ म्हणती तव कृपे श्रीराम प्रेमे दाटला पान्हा अश्रू चालले नयना म्हणे इतुकी कुलभूषणा
निष्ठुरता का केली श्रीराम. तुझ्या मुखाची रमणीयता कोण्या नेत्रे पाहू आता, ऐसे ऐकोनी समर्था दया आली श्रीराम. करस्पर्शे दोन्ही नेत्र केले सतेज पवित्र, जैसा उदया येता मित्र तम तेज रूप धरी श्रीराम. काने त्रिसुदलिया अंजन दिसे पृथ्वीचे गुप्तधन, करिता पंचकोश विवेचन आत्मा कळे श्रीराम. असो समर्थांचे पाहुनी मुख माता पावली परमतोष, चकोर उल्लसे रोहिणी नायक देखून जेवी श्रीराम. अनिर्वाच्य सुखाचे कथन मज सर्वथान करवे जाण, आनंद जळी वृत्ती लवन समरस झाले श्रीराम. तो श्रेष्ठे करुण जपपूर्ती बाहेर आले समर्था प्रती, भेटावया केली प्रणती समर्थ चरणी श्रीराम. श्रेष्ठे उचलून या जाण दिधले समर्थास अलिंगण, पुसिले क्षेम वर्तमान तो शोनिया श्रीराम. जैसे रामाचे होता दर्शन भरत पावला समाधान, तैसा आनंद झाला पूर्ण परस्परे श्रीराम. की पौर्णिमेचा रोहिणीश पाहुनी समुद्र उल्हास, तैसा आनंद दोघास जाहला जीवी श्रीराम. असो काही एक दिवस घरी समर्थे केला वास, आत्मचर्चेचा विलास नित्य करीती श्रीराम. स्वस्वरूपाची अनुभूती परस्परे संवादिती, जेथे वेदाची न चाले गती ते माय ऐके श्रीराम. स्वानंदाचे नि आविष्कारे जाण नाना पद अभंग कवन, उभयताही केले कथन जे प्रसिद्ध लोकी श्रीराम. श्रेष्ठाचा ऐसा वचनावेश प्रपंच साधूनी ज्ञानाभ्यास, करोनिया निर्विवेश आत्मा जाणावा श्रीराम. समर्थाचा वचनावेश उपाधी सांडोनी निशेष, ओळखावा निर्दोष आत्मा राम श्रीराम. मातोश्री म्हणती समर्थ आपुल्या दर्शने कृतार्थ, झालो आता प्रदक्षिणार्थ गंगेसी जातो श्रीराम. तेथोनिया कृष्णा तिरी जाणे लागे सत्वरी, आज्ञा द्यावी म्हणता करी रुदन आक्रोशे श्रीराम. समर्थ म्हणती श्रेष्ठोत्तमा आपुल्या असोनी समागमा, आईन सांडी मोह भ्रमा आश्चर्य वाटे श्रीराम. बारे म्या बोधिले बहुत परी मोहन सांडी आईचे चित्त, कृपण जैसा वित्त काय करावे श्रीराम. आता आपुल्या बोधा विण समर्थानो हे समाधान, समर्थ म्हणती आपण महत्व देता श्रीराम. मग समर्थे कपिल देवहूती अध्यात्म संवाद भागवती, सांगोनिया आई प्रती समाधान केले श्रीराम. झाली स्वरूपाची प्राप्ती बाणली निरंकुशा तृप्ती, मी माझे ही समूळ भ्रांती नाहीशी झाली श्रीराम. अविद्येचा जाता भ्रम सकळ कळला पुरुषोत्तम, चित्त ज्ञानाचे मुख्य वर्म वेदांत शास्त्री श्रीराम. जोवरी नाही रज्जू ज्ञान तोवरी सर्पाधिष्ठान, शुक्ती नेणता जाणा भान रजताचे जेवी श्रीराम. तेवी जोवरी नेणवे परतत्व तोवरी मायेसी महत्व, जागा होता स्वप्नगत भोग मिथ्या श्रीराम. असो मायेची माया समर्थ वचने गेली लया, स्वरूपानंदे काया डुल्लता हे श्रीराम. आई म्हणे बा समर्था आणिक एक आहे आस्था, तू रामदर्शन होईल म्हणता झालास पूर्वी श्रीराम. तो अमुचा मनोरथ श्रीराम दर्शने करावा तृप्त, ऐसे ऐकोनी समर्थ ध्यानस्थ झाले श्रीराम. तो श्रीराम चिदानंद घन प्रत्यक्ष प्रकटला नारायण, सीता आणि लक्ष्मण मारुतीही श्रीराम. कोटी सूर्याची कांती अंगी पूर्ण विराजती, कंठी माळा वैजयंती कर्णी कुंडले श्रीराम. हस्ती शोभे चाप बाण मंदस्फीत मंगलवदन, कंभुकंठ कुंदरदन बाहुभूषण मिरविती श्रीराम. मस्तकी शोभे रत्न मुकुट कासे वेष्टिला पीतपट, चरणी वाजती घनघनाट पदभूषणे श्रीराम. आईने उठोनिया तात्काळ वंदिले वेदमूर्तीचे पदकमळ, प्रेमानंदाचे वाहिले जळ नेत्रद्वारे श्रीराम. श्रीरामे धरिले आईस पोटी
सांगितल्या पूर्ण परमार्थ गोष्टी, अदृश्य झाले सर्व दृष्टी, वेद पुरुष श्रीराम. समर्थे जननी श्रेष्ठा प्रती, भावे करुणिया प्रणती, निघाले तेथून या निश्चिती, गंगा प्रदक्षिणा श्रीराम. गंगेची शेष प्रदक्षिणा, करुणी पंचवटीस आले जाणा, घेऊन श्रीराम दर्शना, समाधान झाले श्रीराम. पुढे कथा गोड फार, वदवील श्री अमृतेश्वर, ते ऐकावे श्रोते चतुर, योगी म्हणे श्रीराम. इति श्रीदास लीला ग्रंथ सार, श्रवणे तुटे भ्रम संसार, पावे स्वसुख अपार, षष्ठाध्याय गोड हा श्रीराम. श्रीरामदासार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दासलीला अध्याय 6 सारांश. 5व्या अध्यायाच्या शेवटी श्री समर्थ टाकळीस पोचले आणि श्रीरामरायाच्या दर्शनास गेले असं वर्णन येतं. पुत्र जसा पित्यास भेटतो असं गोड वर्णन योगीराज महाराजांनी राम आणि समर्थ भेटीचं केलंय. असा संवाद होत असता श्रीरामांनी समर्थांना कृष्णातीरी जाऊन कार्य करण्याची आज्ञा केली. समर्थांनी ते मान्य केले, पण तेव्हा सिंहस्थ होता म्हणून प्रथम गंगा म्हणजे गोदावरी प्रदक्षिणा करतो असं म्हणाले. त्यांना त्यांचे माता व बंधू यांनाही भेटायचं होतं. श्रीरामांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. समर्थ प्रस्थान करण्यास सिद्ध झाले. उद्धव गोसावी त्यांच्याबरोबर जाण्याची तयारी करू लागले. तेव्हा समर्थांनी त्यांना समजावले की पुढे कृष्णातीरी त्यांना ते निश्चित घेऊन जातील. समर्थ प्रथम पैठणला गेले. एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. एकनाथांचा समर्थांना कीर्तन करा असा आदेश झाला. मग समर्थांनी समाधी पुढे कीर्तन केलं. गोड आवाजात आणि रसपूर्ण कथन होत असल्याने आसमंतात आनंदाचा महापूर आला व समाधी डोल घेऊ लागली. पैठणला समर्थांची बरीच कीर्तनं झाली. कीर्तनास अनेक भाविक भक्त, विद्वान ब्राह्मणांची गर्दी असते. समर्थांचे मन पैठणात रमले म्हणून थोडा मुक्काम वाढला. समाजात जिथे ज्ञान आहे तिथे ईर्ष्या व भेदही असतातच. एकदा समर्थ आंघोळीला गोदातीरी गेले आणि तिकडे त्यांना एक ब्राह्मण म्हणाला, स्वतःला विद्वान म्हणवता तर त्या उंच उडणाऱ्या घारीस बाण मारा बघू. समर्थांनी बाण मारताच ती घार गतप्राण होऊन खाली कोसळली. सगळे ब्राह्मण ओरडू लागले, अहम ब्राह्मण्य पाप घडले. सगळ्यांनी समर्थांना प्रायश्चित्त घेण्यास सांगितले आणि समर्थांनी सुद्धा ते मान्य केले. ते म्हणाले, तुम्हा विद्वानांनी एकनाथांना सुद्धा अनेक प्रायश्चित्त घ्याव्यास भाग पाडले, मग मीही घेतो. प्रायश्चित्तानंतर त्यांचे पाप नष्ट झाले. तेव्हा ते म्हणाले, ब्राह्मणांनी घारीस पण जिवंत केलं पाहिजे. ब्राह्मण म्हणाले की मेलेली घार जिवंत कशी होईल? समर्थांनी मग प्रायश्चित्त का करवले असं विचारलं. काही लोक जमले होते. ते हळहळ करू लागले की ब्राह्मणांनी चेष्टा केली व घारीचा प्राण गेला. मग समर्थ घारीजवळ गेले आणि तिला कुरवाळून वर उडवताच घार उडून गेली. मग ब्राह्मण खजील झाले. ते समर्थांना शरण गेले. काही दिवस पैठणला राहून मग समर्थ जांबेस आले. प्रथम मारुतीचे दर्शन घेतले व ते घरच्या अंगणात उभे राहिले. जय जय रघुवीर समर्थ, ओम भवती भिक्षां देही म्हणून भिक्षेची याचना करू लागले. समोर ओसरीवर मातोश्री बसल्या होत्या, पण दृष्टी गमावल्यामुळे कोण आले ते कळेच ना. त्या म्हणाल्या, कुणी गोसावी आला आहे, त्यास भिक्षा घाला. श्रेष्ठाची पत्नी सुपात भिक्षा घेऊन आल्या. समर्थ म्हणाले, एवढी लहान भिक्षा नको आम्हाला. आईजवळ ते येऊन बसले तेव्हा, नारायण आलाय की काय असं म्हणून त्या हाताने समर्थांना कुरवाळू लागल्या. त्या म्हणाल्या, आता येऊन काय उपयोग, मी आंधळी तुला बघूही शकत नाही रे. समर्थांना दया आली आणि त्यांनी आईच्या नेत्रांना स्पर्श करताच आईला दृष्टी आली. त्यांनी समर्थांना बरा आहेस ना म्हणून मिठी मारली. त्या सुखमय भेटीचं वर्णन करताना कवी म्हणतात, अनिर्वाच्य सुखाचे कथन, मज सर्वथान करवे जाण, आनंद जळी वृत्ती लवन समरस झाले. श्रेष्ठांनी त्यांची जपमाळ ठेवली आणि ते सुद्धा धावत बाहेर आले. दोघे बंधू एकमेकास कडकडून भेटले, जणू राम भरत भेटच होती ती. काही दिवस समर्थ घरी राहिले. दोघा भावात आत्मचर्चा होत असे. स्वरूपानुभूती तसेच श्रीराम दर्शन, हनुमंत दर्शन इत्यादी चर्चा झाल्या. माता ऐकत होती. दोघेही उत्साहाच्या भरात अनेक अभंग करू लागले. आनंदी आनंद होता. काही दिवसांनी समर्थ गंगा प्रदक्षिणेस निघाले. तेव्हा नंतर कृष्णातीरी जायचंय असेही सांगितलं, परंतु आई त्यांना अडवू लागल्या. त्यांचा मोह समर्थास सोडवेना हो. तेव्हा समर्थांनी आईंना कपिल देवाहुती हा भागवतातील अध्यात्म संवाद सांगून
त्यांना शांत केलं आणि मग हा संवादबोध ऐकल्यानंतर मातेची माया सरली. समर्थ कृपेने आईस श्रीरामदर्शन झाले आणि त्यांचेही मनोरथ पूर्ण झाले. जय जय रघुवीर समर्थ.